नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलो आहे गणपतीसाठी खास काढता येणारी रेडी टू यूज रांगोळी आणि तेही इतक्या छान बाल गणेशाच्या रूपात। मैत्रिणींनो, तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल की ही डिझाईन आणि हे जेव्हा ड्रॉइंग मी बघितलं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं की ह्याला रांगोळीमध्ये मी कन्वर्ट करेल, रांगोळी याची बनवेल आणि इथे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे। सो ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप देण्याचा प्रयत्न केला आहे। पहा, मी इथे ही टेप वापरत आहे। अगदी मी इथे A3ची प्रिंटआउट घेतली आहे, A3ची OHP शीट घेतली आहे आणि इथे मी घेतला आहे कॅम्लिनचा हा परमनंट मार्कर। हा तर इझिली अवेलेबल असतो सगळ्या स्टेशनरी शॉपमध्ये। आणि इथे मी हा माझा अगदी जुना तवा वापरत आहे सर्कल कंप्लीट करून घेण्यासाठी। काय ना, सर्कल फ्री हँडने येत नसतात। आय थिंक मी इथे हे श्लोक नक्कीच बोलू इच्छिते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हे मी का बोलते, कारण ही डिझाईन बनवण्याआधी मला जराही कॉन्फिडन्स नव्हता की माहीत नाही हे कसं बनेल, माहीत नाही जर चांगलं आलं नाही तर काय करायचं, माहीत नाही हा 2-3 तासाचा जो कालावधी मी देते ह्या रांगोळी बनवण्यासाठी हा पूर्ण व्यवस्थित नाही आला तर काय होईल। ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं करत असताना माझ्या डोक्यात विचारात आणि सगळ्याचमध्ये येत होती, पण तरीही मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि मी विचार केला नाही आपण हे करून पाहिलं पाहिजे, आपल्या मैत्रिणींपर्यंत हे पोचवलं पाहिजे जर चांगलं झालं तर। आणि म्हणूनच मी इथे आज तुमच्यासाठी ही खास बाल गणेशाची रांगोळी घेऊन आली आहे। अगदी पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते, पण माझी मनातली भीती अजूनही गेली नव्हती की रांगोळी कधी एकदाशी कंप्लीट झाली आणि इतकी सुंदर बनली, इतकी सुंदर मी ती प्रेझेंट करू शकली, ह्यात मला खूप मोठं समाधान आणि खूप मोठं मी म्हणते की यश आलं। अगदी PDF डिझाईनपासून ते ऑनलाईन क्लासपर्यंत तुम्ही लोक जो भरभरून आम्हाला प्रतिसाद देत आहात त्या सगळ्यांसाठी धन्यवाद। मैत्रिणींनो, गणेशोत्सव आणि गौरी गणपती हे आपल्या सर्वांसाठी खूपच खास आहेत। त्या सणात आपल्या घराची सजावट करणं, नैवेद्य, आरास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रांगोळी काढणं हे सगळ्यांनाच आवडतं। आजकाल आपल्या सर्वांकडे वेळ कमी आहे आणि प्रत्येकजण काहीतरी हटके सुंदर रांगोळी दाखवण्याची इच्छा ठेवत असतं आणि म्हणूनच मी ही हटके बालगणेशाची डिझाईन आणि हटके बालगणेशाची अगदी रेडीमेड रांगोळी तुम्ही कशी बनवून ठेवाल याचा स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल आमच्या चॅनल थ्रू आणण्याचा प्रयत्न केला आहे। रेडीमेड रांगोळी म्हटलं तर ती तयार रांगोळी असते हे तर मला माहिती आहे, त्याचे पॅटर्न्स, रंगीत शीट्स, स्टिकर्सही मिळतात हेही मला माहिती आहे। आजकाल तर रेडी रांगोळी तर कितीतरी ठिकाणी मिळते, पण ही अशी रांगोळी कुठेच मिळणार नाही, कारण ती मेहनतीने बनवली आहे। ती प्रत्येक स्टेप बाय स्टेप ओरिजिनली स्वतःच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मी आशा करते की माझा हा प्रयत्न जगातल्या प्रत्येक कॉर्नरमध्ये पोचावा, तुमच्यापर्यंत पोचावा, तुमच्या हृदयापर्यंत पोचावा। आणि नुसतं हृदयापर्यंत पोचून मला चालणार नाही आहे, तर तुम्ही हे आजच्या आज अगदी व्हिडिओ बघितला करायला बसावं अशी माझी इच्छा आहे। आणि प्रत्येकाकडे हा बाल गणेश असावा, प्रत्येकाने ही रेडी रांगोळी बनवून पाहावी आणि मला टॅग करा, मला शेअर करा आणि सांगा तुम्ही कसं बनवलं आहे, तुम्हाला ही प्रोसेस एन्जॉय करता आली की नाही। पहा, जसं पिक्चर होतं अगदी तसं मी ट्रेस करून घेतलं आहे। थिक लाईन असेल तर थिक, पातळ लाईन असेल तर पातळ। OHP शीट A3 घेतलेली आहे, त्यामुळे A3 OHP शीटवर हा बाल गणेशा अगदी मस्त बसलेला आहे। तुम्ही पहा ना, A3 गणेशावर ट्रेस करून घेतल्यानंतर अगदी काही जिथे मार्क्स सुटले आहेत ते तुम्ही मार्क्स प्रिंटआउट काढल्यानंतरही कंप्लीट करून घेऊ शकता मैत्रिणींनो, आणि तेच मी इथे आता करते। इथे बघा, A3 मधली काहीसा एवढा जो भाग दिसतोय म्हणजे जवळपास हा थोडासा हाता एवढा जो भाग दिसतोय तो राहिला आहे, तो मी कट करून घेते आधी। अगदी एक्स्ट्राची जी OHP शीट आहे ती सुद्धा मी कट करून घेते, म्हणजे आपल्याला काम करायला बरं होईल, आपल्याला रांगोळी स्टिक करायला बरं होईल। आता याआधी मी तुम्हाला व्हाईट मार्करने कसं काम करतात ते शिकवलं,
पण मला वाटलंच नव्हतं की ब्लॅक मार्करने सुद्धा तसं काम करता येईल आणि ते एक्सपेरिमेंट करता करता हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. अप्रतिम. हे मी बोलायला नको, कारण आपण कोण होतं ह्या सगळ्या गोष्टींना घडवणारं. आपल्या हाताने घडवून घेण्याचं काम जो आपल्याकडून करत असतो ना, तो धन्य आहे. आणि मला असं वाटतं की तो मान किंवा ते संधी, मान म्हणण्यापेक्षा आपण संधी म्हणूया, ती संधी मला मिळते आहे हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि तुमच्यासमोर सादर करण्यासाठी सुद्धा मला एक संधी उपलब्ध मिळाली आहे इथे या प्लॅटफॉर्म थ्रू, या यूट्यूब चॅनल थ्रू. ती पण एक मोठी संधी आहे. आणि पहा ना, रिझल्ट तुम्ही पहा. जसं जसे मी रंग टाकत होते, जसं जसं मी रांगोळी स्टिक करून घेत होती, एक नियर बाय मला 2 hours 3 hours लागले ह्या गोष्टीला. पण का लागले? कारण मी नवीन नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करत होते. आता पुन्हा एकदा मी सांगते, इथे आपण रांगोळीचा फक्त आणि फक्त एकच लेअर टाकून घेणार आहे, पण तो लेअर खूपच थिक असणार आहे. आणि त्या थिक लेअरसाठी आपण मिश्रण घेतलं आहे मैत्रिणींनो, थिक मिश्रण. फेविकॉल MRचं अगदी थिक मिश्रण मी इथे घेतलेलं आहे. ह्या रांगोळीला ना काहीही होणार नाही. तुम्ही न घाबरता ही रांगोळी करायला घ्या, करून बघा, वापरून पहा आणि मी सांगितलेल्या टिप्स अँड हॅक्स तुम्ही नक्कीच वापरा. बाजारात ऑनलाईन सुंदर रेडीमेड रांगोळीचे कटआउट्स मिळतातच. रांगोळी डिझाईन निवडताना आपण नक्कीच फेस्टिवल स्पेशल रांगोळी निवडणार आहोत, कारण आता गणपती आहे, गौरी आहे, तर त्या हिशोबाने आपण रांगोळी निवडतो. पण काय ना, आपण जेव्हा ती रांगोळी बनवू, आपण जेव्हा ती रांगोळी वापरू, तेव्हा जी मजा असेल आपल्या सणांची आणि तेव्हा जी आपल्या घराला आलेली शोभा असेल ना, ती काहीशी औरच असेल. कारण प्रत्येक जणाला आपण अगदी हास्य, म्हणजे आपल्या जो चेहऱ्यावरची जी चमक असेल हे सांगताना की ही रांगोळी मी बनवली आहे, ही रांगोळी मी रेडी करून घेतली आहे, ही रांगोळी मी सण येण्याच्या आधीच तयार करून ठेवली होती आणि आता मी 2 मिनिटात लावली आहे. काय फिलिंग असेल आणि काय समाधान असेल या सगळ्या गोष्टींचा, हे तुम्हाला अनुभवायचं असेल तर आजच ही रांगोळी करून पहा. मी खरं सांगते आहे, मला जितका आनंद झाला आहे त्याहूनही बराच आनंद तुम्हाला होईल. आता ही रांगोळी मला लवकर सुकवून घ्यायची होती, कारण मला त्या रांगोळीवर छोटे छोटे डिटेलिंग्स करायचे होते आणि म्हणूनच मी जिथे जिथे खूप थिक असा फेविकॉल MR आणि थोडंसं मिश्रण केलेलं पाणी, हे जे मिश्रण लावलं आहे त्यावर जी थिक अशी लेअर लावली आहे, ती लेअर सुकण्यासाठी मी ड्रायरचा वापर केला आहे. आता पहा ना, ह्या बालगणेशाच्या अवती ज्या काही गोष्टी आहेत, कुंकवाचा करंडा आहे किंवा अगदी मोदकाचं ताट आहे, नैवेद्याचं छोटंसं असं ताट आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं विचारायला की या छोट्या 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 पार्टिकल्समध्ये रांगोळी भरण्यापेक्षा आपण ते ॲक्रेलिक कलरने सुशोभित करू. डिझाईनमध्ये बघा हे काही डॉट्स ॲड केलेले आहे, तर मला असं वाटलं तेही मी ॲड करेल. माझ्या एका मैत्रिणीने मला सजेशन दिलेलं की हे जे सर्कल आहे तिथे पण तू एक रांगोळी टाकून ठेव. पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, खूप रांगोळी भरली आणि खूप अशी म्हणजे रेड कलर जर मी त्यावर टाकून घेतला असताना तर मला वेगवेगळे व्हेरिएशन तुम्हाला दाखवता येणार नाही. आणि म्हणून मी पर्पजफुली इथे कोणताही कलर भरून घेत नाही आहे, फक्त बालगणेशाच्या आउटलाईनला, बॉडीला मी पूर्णपणे त्याला रांगोळीने भरून घेतलेलं आहे. इथे पहा, जे काही झेरॉक्सो डिटेल्स आहेत ते सगळे डिटेल्स मी इथे करून घेतले, डॉटेड्स ॲड केले, लाईन्स ॲड केले, ज्यामुळे आपली डिझाईन कुठेच रांगोळी वाटणार नाही, ती ड्रॉइंग वाटून जाईल. म्हणजे जवळपास मी ही रेडी केल्यानंतर ज्याला पण, म्हणजे माझ्या मुलाला सांगितलं की बघ, तोही हेच म्हणत होता की हे कुठेच रांगोळी वाटत नाही आहे, ही ड्रॉइंग वाटते. आणि ही जादू आहे ना, ही फक्त आणि फक्त आपण प्रॅक्टिसनेच करू शकतो. आपण जितकी जास्त रांगोळी ह्यामध्ये बनवणार तितकी जास्तीत जास्त कला तुमच्यात येत जाणार आणि तितकीच जास्तीत जास्त परफेक्शन तुमच्यात ते येत जाईल. चला मैत्रिणींनो, वाट कसली बघताय, उचला मार्कर, पेन, जे पण डिटेलिंग्स आहेत बघा, सोंडवर सुद्धा ज्या छोट्या छोट्या डिटेल्स आहेत त्यासुद्धा मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर्सने त्यावर करून घेतल्या. म्हणजे आता आपली रांगोळी पूर्णपणे सुकलेली आहे की नाही, त्यामुळे व्यवस्थितरित्या ती मी सुकल्यानंतर हे सगळं काम करते आहे. अगदी ओल्या ओल्या रांगोळीमध्ये करायला जाऊ नका, कारण त्याने काय होईल, ब्रशने आपली रांगोळी उखडून येईल. इथे बघा, जरासुद्धा रांगोळी उखडून येत नाही आहे, मी रांगोळीवरती हे काम करते आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही बालगणेश बनवण्याची आणि ही रेडी रांगोळी करून ठेवण्याची ही
सोपीशी मेथड कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो, कमेंट बॉक्समधून जर तुम्हाला खरोखर हा बालगणेश आवडला असेल, ओम गण गणेशाय नमः लिहायला विसरू नका. आवडला असेल तर लिहाच. आणि असं काही पर्पजली नाही आहे, फक्त एक भक्ती म्हणून. कारण गणेशा आणि गणपती हे सण आणि हे दिवस आपल्या खूपच जवळचं आहे. स्पेशली आम्ही कोकणाकडचे आहोत आणि कोकणाकडचे गणपतीला जितकं काही करतात तितकं कमीच आहे. आता पहा, मी इथे काय केलं आहे, अगदी रेड कलरचा मी बेस इथे मी चाळणीने चाळून घेतलं, अगदी गोल बेस करून घेतला आणि त्यावर आता मी हा गणपती प्लेस करणार आहे. पहा कसा उत्तमरित्या तो होल्ड केला जातो आहे. त्या रांगोळीची थिकनेस बघा. आणि हा मी इथे ठेवला. एक दिवस मी रेडवर ठेवेल, एक दिवस ब्लूवर, एक दिवस येल्लो आणि एक दिवस ऑरेंजवर. कशी वाटली आयडिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. कोणताही कलर न टाकल्यानंतरसुद्धा ना खूपच सुंदर दिसतं आहे. येणाऱ्या गणपतीला नक्कीच माझी ही कला अर्पित आहे. ज्याने आपल्याला घडवलं, आपण त्याला काय घडवून रेडी करून ठेवणार, तोच आपल्याकडून करता आणि करविता आहे. आणि माझी जी काही कला आहे, जे काही मी आतापर्यंत शिकत आहे, शिकवत आहे, ते सगळं समर्पित आहे. भेटूया अशाच वेगवेगळ्या आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.